गावातल्या जनतेनो, आता आपल्या वार्डातला सदस्य देताना सुद्धा हा विचार करा की हा सदस्य बनण्याच्या पातळीचा आहे का। आपल्या वार्डातले प्रश्न, आपल्या वार्डातल्या लोकांच्या समस्या ग्रामपंचायतीमध्ये नेऊन मांडून सरपंचासोबत चर्चा करून आपल्या वार्डातला विकास करतो का। आपल्या वार्डातले प्रश्न, आपल्या वार्डातले समस्या मार्गी लावण्याच्या पातळीचा आहे का, हा विचार करून त्याला आपला सदस्य बनवू। नाहीतर आतापर्यंत काय झालंय, आपण आपल्या समाजासाठी म्हणा, आपल्या वार्डासाठी म्हणा, काहीतरी करल म्हणून एखादा सदस्य पुढे काढतो समाजातून, तर हा पट्ट्या काय करतो माहिती आहे का, सरपंचानं त्याच्या स्वतःसाठी काहीतरी लालूच दिली किंवा त्याला एक 4-2 पैसे दिलेत, त्याचीच चाकरी करत असतो। आणि वार्डातल्या लोकांना काही हो, त्याला काय देणं घेणं नाही, त्यानं स्वतःचं बघतंय। असा सदस्य सुद्धा पुढे आणू नका आणि अशा चाटाळ लोकांना बाजूला सारा आणि एक चांगलं कर्तृत्व आणि वार्डासाठी चांगलं काम करणाऱ्या सदस्याला पुढे आणा, नाहीतर असे आणाल तर असंच मराल। #ग्रामपंचायत निवडणूक। दिलबर है, दिलकश है, दिलदार नजारे हैं। गावातल्या जनतेनो, आता आपल्या वार्डातला सदस्य देताना सुद्धा हा विचार करा की हा सदस्य बनण्याच्या पातळीचा आहे का। आपल्या वार्डातले प्रश्न, आपल्या वार्डातल्या लोकांच्या समस्या ग्रामपंचायतीमध्ये नेऊन मांडून सरपंचासोबत चर्चा करून आपल्या वार्डातला विकास करतो का। आपल्या वार्डातले प्रश्न, आपल्या वार्डातले समस्या मार्गी लावण्याच्या पातळीचा आहे का, हा विचार करून त्याला आपला सदस्य बनवू। नाहीतर आतापर्यंत काय झालंय, आपण आपल्या समाजासाठी म्हणा, आपल्या वार्डासाठी म्हणा, काहीतरी करल म्हणून एखादा सदस्य पुढे काढतो समाजातून, तर हा पट्ट्या काय करतो माहिती आहे का, सरपंचानं त्याच्या स्वतःसाठी काहीतरी लालूच दिली किंवा त्याला एक 4-2 पैसे दिलेत, त्याचीच चाकरी करत असतो। आणि वार्डातल्या लोकांना काही हो, त्याला काय देणं घेणं नाही, त्यानं स्वतःचं बघतंय। असा सदस्य सुद्धा पुढे आणू नका आणि अशा चाटाळ लोकांना बाजूला सारा आणि एक चांगलं कर्तृत्व आणि वार्डासाठी चांगलं काम करणाऱ्या सदस्याला पुढे आणा, नाहीतर असे आणाल तर असंच मराल। #ग्रामपंचायत निवडणूक। दिलबर है, दिलकश है, दिलदार नजारे हैं।